आलं की नुसतं शिक्का मारायचं काम करू नका. एकही खरेदी पत्र बोगस होणार नाही याची काळजी घ्या. नामदार हसन मुश्रीफ यांनी केली आहे दुय्यम निबंधक आणि स्टॅम्प वेंडरना सूचना. मी मगाशी मानेसाहेबांना विचारलं की 40-45 वर्षाच्या राजकीय आणि सामाजिक जीवनाच्या अनुभवातून आणि आता मला पूर्ण मंत्री म्हणून माझे लोक येतात, म्हातारी माणसं येतात, गरीब माणसं येतात. साहेब म्हणतात की माझी बोगस सही करून खरेदी पत्र केलं, माझी सही नाही त्याच्यावर, माझा अंगठा नाही, कुणी तर फसवलं. मी त्याला म्हणतो खरेदी पत्र कसं करता तुम्ही? तो माणूस जो विकणारा म्हणजे जो सही करणार आहे किंवा तो घेणार आहे तो कोण आहे, कसं ओळखताय तुम्ही? तर ते माझे आम्ही आधार कार्ड घेतोय, आधार कार्ड बोगस करता येते, पॅन कार्ड घेतोय ते बोगस करता येते, मालमत्तेची कागद ती ऑनलाईन सगळीकडे मिळतात. मग हे शोधणार कसं? मग आधार कार्ड ओरिजिनल व्हेरिफिकेशन केल्याशिवाय तुम्ही जर खरेदी पत्र केलं नाही तर एकही तक्रार अशी येणार नाही, थोडा वेळ लागेल. आता मला अनुभव असे आले, मी म्हटलं कागदला केलं तुझं खरेदी पत्र? नाही साहेब, पुरगुटला केलं. आता कागदला पुरगुटला काय केला? त्यासाठी शंका आहे नको, कागदला ऑफिस असताना पुरगुटला काय येतोय? काय भाडगड आहे, चौकशी करायला नको. नुसतं आला की शिक्क मारा, सगळं बाकीचं काम झालं की झालं तुमचं काम, असं नाही करा. मी तुमचं अभिनंदन मी करीन, परंतु जे चुकीचं आहे ते चुकीचं सुद्धा म्हणजे आपण तेवढं केलं पाहिजे. स्टॅम्प मेंटर असा जो स्टॅम्प मेंटर असेल त्याला पहिला तुला द्यायला पाहिजे. म्हणजे एखाद्या भात्याला फसवायचं आणि मग एकदा झालं की त्याला दिवाणी कोर्टाची मार्गच आहे ना. आता दिवाणी कोर्टात निकाल मला तो मेल्यावर. मला वाटतं याबद्दल तुम्ही सर्व सभेत उपस्थित आहात विद्यार्थी, हे बोगस होणार नाही याची काळजी आणि खबरदारी तुम्ही घेतली पाहिजे. तुम्हाला जरा जरी शंका आली तरी तुम्ही तुमच्या दुसऱ्या अधिकाऱ्यांना कळवलं पाहिजे, त्याला माहिती घेतली पाहिजे. आणि गरीब आणि सामान्य माणसावर, विशेषतः म्हाताऱ्या माणसावर ही पाळी येणार नाही ही खबरदारी घ्यावी एवढी विनंती अपेक्षा या कार्यक्रमाच्या निमित्ताने घडवू वागवड घेतली. त्या चुकीचं काय चुकीचं नाही होता, एवढी अपेक्षा घ्या.